अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली बाधा असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा। बघा बऱ्याच वेळा आपल्या जवळची लोक आपल्याला त्रास देतात, आपल्या घरातली आपल्या कुटुंबातलीच लोक सतत आपला अपमान करतात। आपल्या शेजारची पाजारची अशीही काही लोक असतात जे आपल्यावरती करणी करतात, ज्यांच्यावर आपण खूप विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात। ज्यांच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात। अशीही काही लोक असतात की ज्यांना आपली प्रगती बघवत नाही, आपलं चांगलं झालेलं त्यांना सहन होत नाही। मग आपण म्हणतो आता सगळं चांगलं चालू होतं, अचानक काय झालं, अचानक जे फासे आहेत ना ते उलटे फिरायला लागतात। लहान बाळाचं घरात नामकरण केलं तोपर्यंत सगळं ठीक होतं, पण त्यानंतर घरात क्लेश व्हायला लागले। घरात एखादा चांगला कार्यक्रम केला की त्यानंतर घरात आजारपण येतं। बऱ्याच वेळा बघा आपल्या आयुष्यात किंवा आपल्या घरामध्ये अशा घटना घडतात की सतत आपल्याला बाहेरील बाधा लागतात। कुणीतरी अमावस्येला पौर्णिमेला घराच्या समोर एखादं लिंबू आणून टाकतं। आपल्या घरात क्लेश होण्यासाठी, घरात आजारपण येण्यासाठी, आपली अधोगती होण्यासाठी खूप प्रयत्न करतात। आपल्याला त्रास देण्यासाठी असंख्य गोष्टी केल्या जातात, पण बऱ्याच वेळा या गोष्टींवरती आपल्याला योग्य उपाय समजत नाही। आपल्याला सगळं कळतं की माझ्या मागे शत्रुबाधा लागलेली आहे, मला या व्यक्तीचा त्रास आहे, हा व्यक्ती माझ्यासोबत चुकीचा वागत आहे, माझ्या घरात सतत आजारपण येत आहे, घरात क्लेश होतात, सगळं कळून चुकतं आपल्याला। पण त्यासाठी नक्की काय करावं ते समजत नाही। मात्र तुमच्या याच समस्येचं उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। कितीही मोठी बाधा असेल, कितीही काही त्रास होत असेल, कुणी कितीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, तो त्रास संपवण्यासाठी, ती बाधा आपल्या आयुष्यातून कायमची दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारा उपाय सांगणार आहे। एकूण 2 उपाय आहेत, दोघांपैकी शक्य असेल तर 2ही करा किंवा अगदी एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल। शत्रूंचा नाश करण्यासाठी आणि आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी हा खूप प्रभावी उपाय आहे। हा उपाय कुठल्याही मंगळवारी करायचा आहे, नाही मंगळवारी तुम्ही शनिवारी केला तरीही चालेल। कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शनिवारच्या दिवशी सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत। मोजून 5 लवंगा आणि मोजून भीमसेनी कापराचे 5 तुकडे। पुन्हा एकदा 5 लवंग, 5 भीमसेनी कापराचे तुकडे, एक मातीची वंटी किंवा ज्यात कापूर जळतात ते भांड। देवघराच्या समोर बसायचं। आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसायचं। बसण्यासाठी आसन घ्यायचं। आपल्या समोर ही मातीची पंटी किंवा जे कापराचं भांड घेतलेलं आहे ते आपल्या समोर ठेवायचं। त्यामध्ये सगळ्यात अगोदर लवंग घालायचं आणि त्याच्यावरती कापूर घालायचं। लवंग कापूर एकत्र जाळायचं, पेटवायचं। जसं कापूर पेटेल तसं त्यामध्ये लवंग पेटेल। आता हे पेटत असताना, हे प्रज्वलित होत असताना तुम्हाला तिथे बसून 5 वेळा, बघा तुम्हाला तिथे बसून कमीत कमी 5 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आहे। 5 वेळा हनुमान चालीसा म्हणेपर्यंत ते पेटवतच राहायचं आहे। मग अजून तुम्हाला त्याच्यामध्ये काही कापराचे तुकडे घालावे लागले तरीही चालतील। बाजूला थोडंसं एका वाटीत कापूर घेऊनच ठेवा। 5 वेळा हनुमान चालीसा म्हणून झाला की हा कापूर विझला तरीही चालेल। आता कापूर विझल्यानंतर या कापरात घातलेल्या लवंगांची जी राख आहे, राख तयार होईल। कापूर पेटल्यानंतर जे लवंग आहे त्याची राख होईल, विभूती होईल। आता ही विभूती किंवा ही राख थोडीशी थंड झाली की ती आपल्या हातात घ्यायची आहे। आपल्या उजव्या हातामध्ये ही पूर्ण राख काढून घ्यायची आहे। घराचा जो, आपल्या घरातील जो दक्षिण भाग आहे, दक्षिण कोपरा आहे, त्या दक्षिण भागात जायचं आहे। बरोबर आपल्या घराच्या दक्षिण भागात जायचं आहे, तिथे उभं राहायचं आहे। उभं राहिल्यानंतर त्या राखेकडे बघून जो मंत्र सांगते तो मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे। मंत्र आहे ओम ह्रीं श्री सर्व शत्रु नाशाय विघ्नेय स्वाहा। ओम श्रीं सर्व शत्रु नाशाय विघ्नेय स्वाहा। ओम श्रीं सर्व शत्रु नाशाय विघ्नेय स्वाहा। ओम श्रीं सर्व शत्रु नाशाय विघ्नेय स्वाहा। हा मंत्र तुम्हाला 21 वेळा किंवा 51 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे। आणि म्हटल्यानंतर हातात असणारी जी विभूती आहे या पद्धतीने त्या दक्षिण दिशेला फुंकायची आहे। तुम्ही आजपासून हा उपाय सुरू केला, सकाळ रात्री कुठल्याही वेळात करा। आजपासून हा उपाय सुरू केला, आज तुम्ही हा उपाय केला तर कमीत कमी तुम्हाला 1 महिना करायचा आहे, म्हणजे 4 मंगळवार हा उपाय करायचा आहे। शनिवारी हा उपाय करताय
4 शनिवार तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करताय त्या दिवसापासून कंटिन्यू 4 मंगळवार किंवा 4 शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। एका महिन्याच्या आत तुमच्या घरात होणारे क्लेश थांबतील, घरात येणारा आजारपण जे आहे ते घराच्या बाहेर जाईल, जी व्यक्ती सतत त्रास देत होती ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर होईल, सतत येणारं अपयश कमी होईल, घरात बरकत नव्हती घरात बरकत येईल, ज्या काही तुमच्या आर्थिक समस्या होत्या त्या सुटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो शत्रू तुम्हाला सतत विघ्न आणत होता, त्रास देत होता, तर या एका महिन्यानंतर त्या शत्रूच्या आयुष्यात जो त्रास त्यांनी तुम्हाला दिलाय तो सगळा उलटला जाईल, म्हणजे त्याच्यावर जाईल। आता दुसरा उपाय सांगते। दुसरा उपाय सुद्धा कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शनिवारच्याच दिवशी करायचा आहे। काय करायचं, एक जायफळ घ्यायचं, एक छोटा जायफळ घ्यायचं, मोहरीचं तेल घ्यायचं आणि कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं। हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला हनुमानाच्या हातावर, म्हणजे हा जो इकडचा भाग असतो हाताचा, हा जो इकडचा भाग असतो या भागात जो शेंदूर लावलेला असतो, पूर्ण हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लावलेला असतो, पण हाताच्या या भागाचा शेंदूर तुम्हाला थोडासा काढायचा आहे, थोडासा आपल्याच हाताने काढायचा आहे आणि जे मोहरीचं तेल घेऊन गेलेले आहात त्या मोहरीच्या तेलात हा शेंदूर तुम्हाला टाकायचा आहे। मोहरीचं तेल आणि शेंदूर एकत्र मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर जे जायफळ घेऊन गेलेले आहात त्या जायफळावरती, मोठंच थोडं जायफळ घ्या, त्या जायफळावरती तुम्हाला हे शेंदूर आणि मोहरीच्या तेलाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे। समजा तुमच्या शेजारचा व्यक्ती ज्याचं नाव प्रवीण, तुम्हाला खूप त्रास होते त्याचं नाव लिहा। घरातील तुमची सासू प्रचंड त्रास देते, तुम्ही तिचं नाव लिहू शकता। तुमचा मुलगा तुम्हाला त्रास देतो त्याचं लिहू शकता। तुमची सून त्रास देते तिचं लिहू शकता। ज्या कोणाचा तुम्हाला त्रास आहे, जो व्यक्ती तुम्हाला सतत विघ्न आणत आहे त्या व्यक्तीचं नाव, मित्र मैत्रीण कुणी असेल ते, त्या व्यक्तीचं नाव त्या जायफळावरती तुम्हाला लिहायचं आहे। आणि आता हे जायफळ तुम्हाला काळ्या रंगाच्या किंवा भगव्या रंगाच्या, लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रात बांधायचं आहे। हे जायफळ त्या वस्त्रात तुम्हाला बांधायचं आहे, त्या वस्त्राला गाठ मारायची आहे। हे जायफळ हातात घ्यायचं आहे आणि जो व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत होता त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला 21 वेळा घेऊन 3 वेळा कुंक मारायचे आहे। 21 वेळा त्या व्यक्तीचं नाव घेऊन 3 वेळा कुंक मारायचे। आता ही जायफळाची पोटली तुमच्या सोबत ठेवायची, हिच्यात पर्समध्ये जवळ कुठेही शक्य असेल तिथे, पण ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे जोपर्यंत तुमची पूर्ण शत्रुबाधा संपत नाहीये। तुम्हाला जेव्हा वाटेल एक 15-20 दिवसात तुम्हाला पुरेपूर अनुभव येईल की विघ्न कमी झाले, अडथळे कमी झाले, घरात आता क्लेश होत नाही, आता जे व्यक्ती मला त्रास देत होते ते त्रास देत नाही, असं तुम्हाला 15-20 दिवसामध्ये बरोबर वाटायला सुरुवात होईल, कारण ते घडेल। त्या 15-20 दिवसानंतर अजून काही दिवस ते जायफळ तुमच्यासोबत ठेवा। जेव्हा पूर्ण त्रास तुमचा कमी होईल किंवा संपेल त्याच्यानंतर हे जे जायफळ आहे हे एखाद्या झाडाखाली टाका किंवा वाहत्या पाण्यात सोडा, कुठेही तुम्ही हे जायफळ जे आहे ते विसर्जित करू शकता। बघा, कितीही मोठ्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या सुटतील, कितीही आलेली जी विघ्न आहेत तुमच्या आयुष्यात ती दूर होतील, संकटे निघून जातील, जो कोणी शत्रू तुम्हाला त्रास देत होता त्या शत्रूचा नाश होईल। अजून एक, जे मोहरीचं तेल आणि शेंदूर ज्याने आपण त्या जायफळावर नाव लिहिलेलं आहे त्याच्यासोबत उरलेलं जे मोहरीचं तेल आणि शेंदूर आहे ते घरी घेऊन या आणि घराच्या 4ही कोपऱ्यांना एक एक त्याचा टिक्का लावा। आपण छोटासा टिक्का कसा लावतो तसं घरातल्या 4ही कोपऱ्यांना ते शेंदुराचा आणि मोहरीच्या तेलाचा टिक्का लावा, म्हणजे घरामध्ये कुठलीही बाधा पुन्हा कधीच प्रवेश करणार नाही। घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल, तुम्ही बांध घातलेली असेल ती खुली होईल आणि घरात सकारात्मकता येईल। खूप साधे सोपे उपाय तुम्हाला सांगितलेत, नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।